दवाखान्यातनं यशोदा बाहेर पडली त्यावेळी चांगलीच संध्याकाळ झालेली होती. रस्त्यावरच्या लाईटचा लख्ख प्रकाश पडला होता. नेहमीचा ओळखीचा रस्ता असूनही त्या गर्दीत यशोदा जरा वेळ भांबावल्यासारखी उभी राहिली. तापानं सारं अंग ठणकत होतं. डॉक्टर म्हणतोय निदान 8 दिवस तरी आराम करा. त्याचं काय जातंय सांगायला. 50ची नोट चांगली खिशात पडली, वर पुन्हा औषधं लिहून दिलीत. त्या औषधांनाही किती पैसे लागतील देव जाणे. उद्या एखाद्या मालकिणीला मागायला हवेत पैसे. पगार तर ओढत ताणत कसाबसा 15 दिवस पुरतो. बाकी दिवस तर कसे बसे इकडचं तिकडं करत रेटावे लागतात. गेले 4-5 दिवसांपासून बरं वाटत नव्हतं. अंगात ताप होता, अंगही सगळं ठणकत होतं, पण तिकडे लक्ष द्यायला फुरसत तर हवी ना. विचार करत करत यशोदा आपल्या वाटेला लागली. घरी जाऊन स्वयंपाक पाणी तर करायलाच हवं. नळावरून पाण्याच्या 4 खेपा टाकायला हव्यात. कुठला आराम आणि कुठलं काय. त्यालाही चांगलं नशीब लागतं. आपलं नशीब साधाच फुटकं, कुणाला दोष लावावा. मनाशी म्हणत ती घराच्या वाटेला लागली. चांगल्या खात्यापित्या घरची यशोदा लग्न होऊन सासरी आली त्यावेळी सासरी ही कसलीच ददात नव्हती. थोडीफार शेतीवाडी होती. चावडीवर चांगलं कटिंगचं दुकान होतं. तिघेही भाऊ मिळून दुकान चालवत होते. आळीपाळीनं शेतीतही काम करायचे. म्हातारा होता तोवर सारं बरं चाललं होतं. पण म्हातारा गेला आणि घरातलं सगळं वातावरणच बदललं. यशोदेचा नवरा सगळ्यात मोठा पण अगदी भोळा साम. मधला मात्र फार चतुर आणि धूर्त, 4 बुकं शिकलेला. घरात त्याचीच सत्ता चालायची. सारे व्यवहार तोच पाहायचा. धाकटा तर लहानच होता, त्याचं लग्नही झालेलं नव्हतं. पुढल्या साली करायचं धाटत होतं, पण म्हातारा गेला आणि मधला दीर फिरला. भांडणं करून मोठ्याला आणि धाकट्याला घराबाहेर काढलं. गावातल्या 4 शहाण्या लोकांना मध्ये घालून काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न केला तेव्हा कळलं की मधल्यानं म्हाताऱ्याकडून सारं आपल्या नावानं करून घेतलं होतं. तेही विक्रीपत्र करून घेतलं होतं. तेव्हा कुणाच्या शहाणपणाचा काही उपयोग झाला नाही. यशोदा मग नवऱ्याला घेऊन माहेरी आली. पण भाऊ भावजायात कुठलं जमायला. 4 दिवस बरे गेले, अगदी कोड कौतुकात. मग मात्र कुरबूर सुरू झाली. एक दिवस दादानं जावयाला शहरात जाऊन कामधाम शोधायला सांगितलं. भिडस्त शिवा शहरात काम शोधायला गेला. यशोदा मात्र तान्ह्या लेकराला घेऊन तिथंच राहिली. दुसरा काही पर्यायच नव्हता तिच्यासमोर. एकट्या बाईनं दिवस काढणं कठीण होतं. भावाच्या आधारानं कष्ट करून आपलं आणि मुलाचं पोट यशोदा भरत होती. घरी बरं होतं तोवर माहेरी पण किंमत होती. पैसा जवळ नसला की कुणी आपलं सख्खं नसतं किंवा जवळचं नसतं. 4 वर्ष तिने अशीच काढली. मग मात्र शिवा तिला शहरात घेऊन आला तेव्हापासनं हेच तिचं गाव झालं. सगळं बरं चाललं होतं. शिवा एका दुकानात काम करत होता. इतक्या दिवसात एक काम त्यांनी चांगलं केलं होतं, ते म्हणजे झोपडपट्टीत एक झोपडं घेऊन ठेवलेलं होतं. यशोदेनं 4 घरची कामं धरली. सगळं छान होतं, पण नशिबानं पाठ सोडले नाही. एका रात्री घरी परतताना शिवाला अपघात झाला. त्यात त्याचा एक पाय आणि एक हात अधू झाला. तेव्हापासनं घरीच बसलाय तो. तिलाच मग कामं वाढवावी लागली. मध्ये किती वर्ष निघून गेली ते या रहाटगाडग्यात कळलंच नाही. नुसतं काम काम आणि काम, घरी दारी तेच. शरीर थकेल नाही तर काय होईल. मुलगा चांगला आता 10वीला आलाय, पण बसला अडकून. 3-4 वर्ष झाली. अभ्यास करायला नको. दोस्त मित्र जमवायचे आणि टवाळक्या करायच्या. कष्ट करून वाढवला, शाळेत घातला, पण काही उपयोग नाही. मुलगी तरी बरी. यंदा 9वीत गेली. चांगला अभ्यासही करते. वर्षाच्या वर्षाला पास होते. घरातली बरीचशी कामंही उरकून घेते.
मायच्या कष्टाची तिला थोडी तरी जाण आहे, पण ज्याच्यावर आशा लावल्या तो मात्र. जाऊ दे नशीब आपलं म्हणत यशोदेनं दीर्घ निश्वास सोडला. घर जवळ आलं तशी यशोदाची पावलं झपाझपा पडायला लागली. डोक्याचा ठणका काही कमी झालेला नव्हता. पोरीला थोडं आलं घालून चहा करायला सांगावा, जरा तरी बरं वाटेल. गरम चहाच्या विचारानं तिला बरं वाटलं. कुपाट्याचं कुंपण ओलांडून ती अंगणात आली. बाहेर बादलीत रांजणात पाणी दिसतंय, म्हणजे आल्या आल्या पोरीनं पाण्याच्या खेपा टाकलेल्या दिसतात. यशोदेला तिची खूप कीव आली. पायावर पाणी घेऊन ती आत आली. पोरीनं चुलीत जाळ केला. शहाणी माझी बाय ती. बंगल्यातल्या हिच्या एवढ्या पोरी तर शाळेत ना आल्या की दप्तर फेकून आधी खायला मागतात, पण माझी मानू असलं तर खाते, नाही तर पाणी पिऊन गप्प बसते. माय आली का व तू? लयच उशीर केला आज. बाई थोडा अद्रक घालून चहा करते का माय? लय डोकं धरलंय बघ. का करते? काम ओरखता ओरखता 4 वाजले. मग डॉक्टरकडे जाऊन आली. म्हटलं काय कमी जास्त झालं तर घरी बसायची येळ येईन. मग दिला औषध? का म्हणे डॉक्टर? का म्हणते व तो? नेहमीच 8 दिवस आराम करा म्हणते. औषध लिहून दिलं, पण आता महिना सरत आला. औषध कुठून आणू? उद्या पाहतो कोणी आगाव दिलं तर. बोलता बोलता लेकीनं चहाचा कानतुटका कप तिच्या समोर केला. तुले नाही काव केला? नाही मले नको. काहून? घे ना ह्याच्यातला जरासा. जा त्या माया पिशवीत पाव आहे, येता येता आणला. अर्धा खा आणि अर्धा ठेव त्या मढ्याले. आणि तू हा बाप कुठे गेला? का जण का? आता वरी तिथं बसले होते अंगणात. मी पाणी आणाले नळाव गेली तर हितच होते. गेला असेन आता देवळा बसाले. बाई भात टाकते का व जरासा? मी जरा लेटतो, मग करतो भाजी गिजी. पिशवीत रोट्या येत 7-8 होऊन जाईन. बाहेर टक टक असा कुबडीचा आवाज आला. आले वाटते. आता काय याची निसते? शिवा आत आला. कुबडी फेकून मोडक्या हाताच्या खुर्चीत त्यानं बसकण मारली. चहाच्या कपांकडे लक्ष जाताच त्याचा पारा चढला. त्याला केव्हापासनं चहाची तल्लफ आली होती. देवळाच्या पायरीवर एवढा वेळ तो बसला होता, पण त्याचं सगळं लक्ष मात्र समोरच्या चहाच्या टपरीकडेच होतं. कोणी कोणी येऊन मस्त भुरके मारत वाफाळला चहा पित होतं. खिशात पैसे नव्हते, त्यामुळे तो नुसताच आसुसलेल नजरेनं पाहत राहिला. मग मात्र कंटाळून घराकडे परत फिरला. घरात शिरता चहाचे कप दिसताच मात्र तो भडकला. महाराणीचा चहा गिया झाला दिसते. आम्हाला कोण विचारते? आमची ना कमाई ना ढामाई. कमावते आले सार. शिवा बापू, तुम्ही आपलं उगच भेटन ते खावं प्यावं आणि चूपचाप पडून राहावं. तुम्हाला कोण विचारते? महाराणी थकून आल्या तर पा बरं कशा खाटेव पसरले. त्याचा तिरसट स्वर यशोदेला कसासाच वाटला. आजी जीवाले बरं लागत नव्हतं म्हणून जरा आडवी झाली. चहाले तुम्हाला कोण नाही म्हणते? तुम्ही तर घरीच नव्हते. बाई मांडव याहीसाठी चहा. कायले बापा आता तुम्हाला सरकारी कामावर जावं लागते. पत्ती गित्ती संपली तर. पूर्वी इतका शांत असलेला शिवा अलीकडे फार चिडचिड करायला लागलाय. कडवट तेरसट, जणू त्याने व्रत घेतलं होतं. दिवसभर रिकामा बसून चिडचिड करतो म्हणून यशोदेनं 2 घरी गवत काढणं, झाडांना पाणी घालणं असलं काम लावून दिलं, पण तेही त्याला नाही जमलं. तेव्हापासनं पुन्हा घरीच आहे. पोरीनं चहाचा कप बापाच्या हातात दिला. तो काळा चहा पाहून त्याला खूप संताप आला. पण चहाची तल्लफच इतकी जबरदस्त आली होती की लगेच कप तोंडाला लावला आणि चहाच्या घोटासोबत त्यांनी संतापही गिळला. गरम गरम चहा पोटात पडताच त्याचा मूड जरा बरा झाला. जरा नरमाईनं त्याने बायकोला विचारलं, काहून? काय झालं ब? सांच्याला निघाले? काय नाही जी, जरा कसंच वाटते अंगात.
डोकं बिठण कथवत. तुम्ही कुठे गेलते? पोरगी शाळेतून घरी येते तर घरी नाही राहावं का? अहो पण तू येते ना परत रोज या वक्ताले, म्हणून बसलो जरा देवळाव जाऊन. आज कुठं गेलती हिंडाले? हिंडाले कुठली जाते बापा? या जन्मात भेटन का मले हिंडणं फिरणं? डॉक्टरकडे गेली होती, जीव बरा नाही लागे म्हणून. सारा दिस तर घराच्या बाहेरच राहते, तरी हिंडाची हाऊस आहेच काय? मी तर रात दिस घरात राहतो, मग माझा जीव कंटाळत नसन? मग चांगलं काम तर लावून दिलं होतं, 4 पैसे बी भेटत होते, सोडलं काहून मग ते काम? काम करायचं जीवाव येते तुमच्या? बोल बोल, घे बोलून घ्या आता. दुभत्या म्हशीच्या लाता गोड लागतेत ना, तशी गत आहे. तू बोलत जा बाई. नवऱ्याला काय किंमत आहे का घरात? मी म्हणजे करे पुंजा. तुलेच नाही तर पोट्टे कायले विचारतेत मला. महा आता झालं पोतेर. देवानं जिथंच कायले ठेवलं काय जाणे. आता मी काय म्हणलं का तुम्हाले? कायले बोलणं वाढवता? पहिलेच माये डोसकं दुखून राहिलंय, विचारपूस तर नाही परवगा आपलं. मग म्हणणं काय आहे तुझं? डोसकं दाबून देऊ का बाम लावून देऊ? त्यांचं हे चार्हाट लवकर संपणार नाही हे रोजच्या सरावानं पोरीला चांगलंच ठाऊक होतं. तिनं त्यांचं बोलणं तोडत मध्येच विचारलं, माय भात झाला का चून भाजू का जरासं? सकाळचा मिरचीचा ठ्याचा बी आहे. बापू चून झालं का जेवून घेऊ आपण? मग मला अभ्यास करायचा आहे. भाऊ येईन तर जेवण मग. बरं बरं कर तुला वाटन ते, मी जरा वेळ पडतो. पण अजून भाण्या कसा आला नाही? येईन व माय, तू कायले काळजी करते? रोज तर आहे. तू पड निवांत. भिंतीकडे तोंड करून यशोदा पडली. मानूनं कांदा चिरला आणि पिठल्याच्या तयारीला लागले. तोही मग बाहेर येऊन अंगणात पाळीवर बसला. भूक तर सडकून लागली होती. रिकाम्या माणसाला भूकही खूप लागते. समोरच अलीकडे नवीन कॉलनी झाली होती. तिथले विजेचे दिवे नुसते लखलखत होते, जसे आभाळातले तारेच. जरा वेळ शिवा तेच निरखत बसला. पोटात भुकेनं खोल खड्डा पडला असं वाटत होतं. तेवढ्यात बेसन भाजल्याचा खमंग वास दरवळत नाकात शिरला आणि मग मात्र त्याला तिथे बसवेच ना. कोणाच्या बोलावण्याची वाट न पाहता तो उठून घरात आला. मानूच्या थाळ्या लावून झाल्या होत्या. तिनं चुलीतली लाकडं बाहेर ओढली, त्यावर पाणी ओतलं. त्याच्या चर्र आवाजाबरोबर धुरकट वासही झोपडीत भारून गेला. त्या वासानं शिवाला बरं वाटलं. तो वास त्याला आवडायचा. पुन्हा तो त्या मोडक्या खुर्चीत बसला. लेकीनं थाळी त्याच्या हातात दिली, पाण्याचा पेला भरून बाजूला ठेवला, मग आईला आवाज दिला. जेवणं आटोपली तरी भानुदासचा काही पत्ता नव्हता. हा मुलगा असा का वागतो यशोदेला काही कळेना. मुलगा म्हणून यशोदेनं तिच्या ताकदीप्रमाणे त्याला काही कमी पडू दिलं नव्हतं. उलट मानूलाच बऱ्याचदा आपलं मन मारायला लागायचं. यशोदेला ते कळायचंही, पण त्याचं सारं पुरं करता करता ते तसं होऊनच जायचं. नवऱ्याची कमाई होती तेव्हा यशोदेला काही काळजी नव्हती. पण आता मात्र रात्रंदिवस नुसता घोर लागलेला असतो. नाही मॅट्रिक होत तर काहीतरी कामधंदा करून तरी या पोरानं 4 पैसे कमवावेत. थोडा संसाराला हातभार लावावा एवढीच यशोदेची माफक अपेक्षा. पण नशीबच मुळात लंगडं, तिथं काय करणार? एक उसासा सोडून यशोदेनं डोक्याला आवळून पट्टी बांधली आणि खाली वाकळं टाकून आडवी झाली. मानू मागचं सारं आवरून अभ्यासाला बसली. पडल्या पडल्या कितीतरी वेळ ती कौतुकानं पोरीकडे पाहत होती. केव्हा डोळा लागला तिला कळलंच नाही. पाखरांची किलबिल सुरू झाली तशी यशोदा जागी झाली. तिच्या लक्षात आलं पोरगा रात्रभर परतलाच नव्हता. तिच्या छातीत धस्स झालं. असा न सांगता रात्रभर कधी तो बाहेर राहत नाही. कितीही उशीर झाला तरी घरी परततोच. बाजूलाच मानू गाढ झोपेत होती. खाटेवर नवरा चांगला घोरत पडला होता. भानूचा कोपरा मात्र रिकामा होता. गुंडाळलेली हातरी तशीच होती. चुलीजवळ रात्री मानूनं झाकून ठेवलेली थाळीही तशीच होती. अनामिक भीतीनं तिच्या पोटात खड्डा पडला. छातीत धडधडायला लागलं. कुठं गेला असेल हा पोरगा?
जरा वेळ ती तशीच बसून राहिली. वाटलं नवऱ्याला विचारावं, पण उपयोग काय? तो कुठे शोधायला जाऊ तर शकत नव्हता. पण त्याच्या तोंडाचा पट्टा मात्र सुरू झाला असता. हा पांगळा झाल्यापासनं, याच्या हातापायातला जोर गेल्यापासनं त्याच्या तोंडाला फार जोर आला होता. पूर्वी फारसं न बोलणारा शिवा आता अति बोलायला लागला होता, तेही कडवट आणि लागट. यशोदेला ते नको वाटायचं. पूर्वीचा शांत सोशिक शिवा इतका कसा बदलला? तिला नेहमी नवल वाटे त्याचं. फार वेळ नुसता विचार करत बसायला तिला उसंत नव्हती. अंगातली कणकण कायम होती. डोकं जरा उतरलं होतं तरी अजून जडजड वाटतच होतं. कामावर जाण्याआधी पोराची 4 जागी चौकशी करायला हवी होती. उठायची इच्छा होत नव्हती तरी अंगावरचं पांघरूण बाजूला सारून यशोदा उठली, बाहेर जाऊन आली. अजून चांगलं उजाडलं नव्हतं. नळावरही फारशी गर्दी नव्हती. कशाबशा 4-5 खेपा पाण्याच्या आणून टाकल्या, रात्रीची भांडी घासली, अंगणात खराटा फिरवला, चूल सारवून घेतली. चूल पेटवून चहाचं भगुणं चढवलं, तोवर मानूही उठली. माय, मी करते ना व, तू पड जरा येळ. आता कसं वाटते? बरं वाटते. जाय आता तोंड बिंड धू, मी चहा गाळतो. आज काय आंघोळ करून जात नाही. भाकऱ्या टाकतो आणि कामावर जातो. तू भाजी करून घे जो. आणि का व मानू, भाऊ काही बोलला होता का काल? रातचा घरी आला नाही तो. कोठी गेला संजन बाप्पा? नाही आला? मले तर काही नाही बोलला तो. मी काल शाळेत गेल्यावर गेला असन त्यो, तर मला कसं माहीत असन? दादाले माहिती असन. उठू काय त्याईले? नाही नको निजू दे त्याईले. उठले का पुन्हा टावटाव लावतील. मी पाहीन कामावर जाता जाता. तू आपला आटप, आपला अभ्यास कर आणि शाळेत जाय वेळेव. बोलता बोलता यशोदेनं भराभर भाकरी थापल्या. चहाबरोबर एक भाकरी खाऊन घेतली. आपली जायची तयारी केली तेवढ्या शिवा उठला. बाप्पा, बाईसाहेब इतक्या लवकर तयार बी झाल्या का? आज कोटचा दौरा काढला? तुमचं पोरघर रातभर घरी नाही आलं, त्याची विचारपूस नाही करावी लागन का? तुम्हाला काही बोलला होता का जितो? मले कायले सांगले बाप्पा तो. जे काही चालते ते तुमचं माईलेकाचं चालत राहते. बरं बरं, तोंड धुवा, मी चहा देते. सकाळी सकाळी यशोदाला अवघाच कटकट नको होती. तो तोंड धुवून येईस तवर तिने चहाचा कप भरून ठेवला आणि घाईघाईनं पायात चप्पल अडकवून ती बाहेर पडली. नेहमीच्या त्याच्या 4-2 ठिकाणी जाऊन तिने चौकशी केली, पण काही उपयोग झाला नाही. कामावर जायला उशीर होत होता. मग ती सरळ कामाला निघून गेली. 2-3 घरची धुणी, भांडी, झाडू, पोछा आटोपला आणि ती वकिलीण बाईंच्याकडे गेली. इथं जरा उशीर झाला तरी चालतो, बाई घरीच असतात. शिवाय तिथं जास्तीची कामही बरीच असतात. माणसं देखील खूप चांगली आहेत. दुखलं खोपलं, लागलं सवरलं तर मदतही करतात. रोजच्यासारखीच यशोदा वकिलीणबाईंकडे येऊन मागच्या व्हरांड्यात बसली. आईसाहेब यावेळी तिथं बसलेले असतात. रोजच त्यांच्याशी जरा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारते ती. बोलता बोलता त्यांचे पाय चोळून देते, त्यांना आंघोळीचं पाणी आणून देते. मग ती खरकटी भांडी बाहेर काढते, नंतर केरवारे, धुणी, भांडी. रोजच्यासारखी ती येऊन बसली, पण आज तिचा चेहरा बघून आईसाहेबांनी आधीच विचारलं, यशोदे, बरं नाही का ग तुला? अगं मग यायचं नाही ना कामावर? पोरीच्या हाती निरोप देऊन द्यायचा. परवापासून म्हणत होतीस तू, ताप चढला का आज? त्या 2 मायेच्या शब्दाने यशोदेचे डोळे भरून आले. काय सांगू जे आईसाहेब, तुम्हाला काल म्हणलं ना मी, का कसं तरी लागते. काल चांगला ताप भरला राहते. दवाई आणि ना आज आता. सकाळी बरं लागत होतं म्हणून आली जी कामाले. आम्हाला कुठला आराम बिराम. बरं ते जाऊ दे, तब्येत कम जादा होतच राहते. पण माझा भानू रातपासून घरी नाही आला जी, म्हणून तर जीवाले लई घोर लागून राहिलाय. काय करून का नाही असं वाटते. अगं तू काय करणार? त्यांनी चांगलं शिकावं, चांगलं कामाला लागावं म्हणून कमी प्रयत्न केलेस का तू? पण त्या मेलेल्या त्याची किंमत नाही तर कशाला त्याची काळजी करून आपली तब्येत बिघडवतीयस? गेला असेल कुठेतरी. पोटात भूक बोलायला लागली ना की आपच येईल घरी. आणि तू काही औषध घेतलं नसशीलच? जिजींनी सुनेला आवाज दिला.
आपल्यासोबत यशोदेलाही चहा दिला. सुनबाई पण खूप चांगल्या आहेत. सहसा त्या कोणालाही दुखवत नाहीत. सासवासुना खूप शोभतात एकमेकींना. त्यांनीही विचारलं, का ग यशोदे, बरं नाही तर निरोप द्यायचा. आणि काही औषध घेतलंस का? कोठचं बाई औषध, आज तुम्हाला पैसे मागणारच होतो औषध आणाले. बरं बरं, काही खाल्लंस तरी का? हा, घरी भाकरी खाल्ली होती एक. अगं ती सकाळी असेल, आता दुपार झाली. थांब हं, काहीतरी खायला देते, मग चहा बरोबर मी देते ती गोळी घेऊन टाक. औषध येईपर्यंत आराम वाटेल थोडा. आणि आज पोछा नाही लावलास ना तरी चालेल, फक्त झाडून घे. धुणंसुद्धा मी मशीनमध्ये घेईन लावून. घरी जाऊन आराम कर. वकिलीणबाई आपल्या कामाला गेल्या. यशोदेला वाटलं, सगळ्याच बाया अशा का नसतात? आम्हा लोकांनाही जीव असतो, मन असतं, हे यांच्यासारखं इतरांना का नाही कळत? एक दीर्घ श्वास सोडून यशोदेनं चहाचे कप उचलून नेले आणि रोजच्या आपल्या कामाला लागली. राहून राहून हा पोरगा कुठं गेला असेल, काय करत असेल, याचाच विचार काम करता करता डोक्यात घुमत होता. रोजच्यासारखे हात भराभरा चालत नव्हते. रोज एवढ्या वेळात तिची सारी कामं आटपून जायची, पण आज नुसताच केर आणि भांडी घासायला तिला खूप वेळ लागला. डोक्यात विचारांचं नुसतं काहूर माजलं होतं. आवरलं का ग यशोदे तुझं? ये, 4 घास खाऊन घे आमच्याबरोबर. पोराला शोधत फिरशील आता, घरी पोचेस्तवर उशीर होणारच. ये बरं. नाही वहिनी बाई, आज खाण्या वासनाच नाही. मग खाल्लं ना जरासं. या पोट्ट्यानं जीवाले घोर लावला हो. कुठं जाऊन का करू असं वाटून राहिलं. माझं काम झालं आता. मला पैसे देता जी? अगं हो, त्या फळीवर काढून ठेवलेत. काही काळजी करू नकोस. हे बघ, एखाद्या वेळेला तू घरी पोचेस्तवर तो घरी आला सुद्धा असेल. अगं हो, सरळ घरी जा, औषध वगैरे घे, 2 दिवस आराम कर बरं का. शेजारी आजीबाई येतात ना, त्यांच्याकडनं आम्ही काम करवून घेऊ, तू काळजी करू नकोस. जी आईसाहेब, तुम्ही असं बोलल्या का खूप बरं वाटते बघा. खूप मोठा आधार वाटते तुमचा मले. जातो मी, परवा नक्की येईन. यशोदा बाहेर पडली. रस्त्यावर खूप गर्दी होती. 1:30 तरी वाजले असतीलच. ती बाजार अळीकडे वळली. औषधाच्या दुकानातनं औषध घेतलं, समोरच्या बेकरीतनं टोस्ट घेतले, थोडा भाजीपाला सामान घेतलं आणि ती घरच्या वाटेला लागली. वळणावरच्या देवळाच्या कट्ट्यावर शिवा नेहमीप्रमाणे बसलेला होता. आता हा पुन्हा काहीतरी सगळ्यांसमोर कुचकट बोलणार म्हणून त्याच्याकडे न बघता झपाझपा पावलं टाकायला तिने सुरुवात केली, तरी तो बोललाच. आल्या का बाईसाहेब? जावं लवकर घरी. दिवा आलाय तुमचा घरी, चांगले दिवे लावून आलाय. समोरच्या चहाच्या टपरीवरच्या सगळ्यांच्या नजरा तिच्या दिशेनं वळल्या. तिला खूपच कसं तरी वाटलं. उगाच तमाशा नको म्हणून काही न बोलता ती आणखी भराभरा पावलं उचलायला लागली. काय बरं झालं असेल? घरी काय वाढून ठेवलं असेल कोण जाणे. हे पोरगं सुधरावं म्हणून किती डाव बोलून झालं. बोलून बोलून कोडगा झाला बोहरा. आता कधी सुधरण असं नाही वाटत. तिने मनाशी ठरवलं, आता काही बी झालं तरी त्याला सांगायचं की त्या अभ्यास कर, परीक्षा दे, नाहीतर काहीतरी काम करून आपली सोय पाहून घे. आता माझ्याच्यानं काही होत नाही. हाकलून द्यावं त्याला घराच्या बाहेर. यशोदेला त्याचा खूप राग आला होता. चांगला रुद्रावतार घेऊन ती घरात शिरली, पण दारात पाय ठेवताच तिचं ते कठोर रूप पार मावळलं. खाली जमिनीवर गुडघ्यात तोंड खुपसून भानू ढसा रडत होता. अंगावरच्या कपड्यांच्या चिंधड्या झाल्या होत्या. यशोदेला बघताच भेदरलेल्या कोकरागत तो तिला येऊन बिलगला. तिचा सारा राग क्षणात विरघळून गेला. तिच्या डोळ्यात पाणी सुद्धा आलं. का झालं बाबा? होतास कोठं रातभर? मी आपली वनवन भटकून राहिलो तुला शोधाले. का दशा झाली बापा पोराची? का झालं बापू, सांग मले. उगी रडू नको, सांग का झालं? माय आता मी सारं ऐकन तुझं. अभ्यास करन, परीक्षा देईन, म्हणशीन तर कामावर बी जाईन. हो रे बापू, तुझं भलं व्हावं म्हणून तर बोलत होतो ना मी. तुला ऐकायचं नव्हतं तर मी तरी का करू? रात दिस इतके कष्ट करतो तर कोणासाठी सांग बरं? पण रातभर होतास करी कुठं म्हणतो मी. आणि आज तुला एवढी उपरती झाली.
पोलीस चौकीव. हां, कुठं म्हणला? पोलीस चौकीत? कोणतं वांगाळ काम केलं रे बापू तू, म्हणून पोलिसाईनं तुला धरून नेले? नाही व माय, मी काय नाही केलं. केलं माझ्या साथीदाराईनं. मले भेव लागत हे तर मी मागत होतो, त्याला सांगत होतो भेव लागतंय. पण माय तू म्हणती ते खरं होतं बघ. आज नाही तर पत्याच्या संगतीत राहून उद्या मी बी तेच केलं असतं. तू मले लाख वेळा सांगे खराब संगत सोड म्हणून, पण मलेच काही उमगत नव्हतं. अभ्यास सोडून त्याईच्या मागं फिरो मी. पण आता नाही जाणार. दुसऱ्या पोराई संगे भांडण झालं तर त्याईनं चाकू सुरेच काढले. मले तर घाम फुटला. मी गुपचूप बाजूले उभं राहून पाहत होतो. तेवढ्यात पोलीस आले आणि सारे यायला धरून चौकीवर नेलं. रातभर खूप मारलं व माहिती आईनं. आता पुन्हा नाही जाणार त्या पोट्याई संग. तुझं ऐकीन मी. अरे पण हो, मग सोडलं कसं त्याईनं तुला? ते तर पैसे भरले बिगर सोडत नाही म्हणतेत. हवं त्या पोट्याईनं सांगितलं सकाळी काही आल्या मागू नका, तो आमच्यातला नाही म्हणून. मी रडत होतो ना तर दया आली त्या आईले माझी. रातभर मी पोलीस आईले सांगत होतो, नाही ऐकलं ते आईनं माझं. पोरा, आता तरी समजलं का नाही? अरे आपल्यासारख्या सीध्या साध्या लोकाईनं आपलं सरळ रस्त्यानं चालावं बापू. इमानदारीनं कमवावं खावं म्हणजे जीवाले काही घोर नाही राहत. कमी खावं र, पण ताठ राहावं. नेकीनं राहावं तर 4 लोकात नाव राहते. बरं आता झालं ते झालं. आता रडू नको बायलेवाने. माणसासारखा माणूस तू रडते कायले असा? मी हाय ना भक्कम तुझ्या मागं. चाल उठ आता. कालपासून काही खाल्लं नशीन. चहा करतो मी आता. चहा घे, गरम गरम टोस्ट खा. जा जरा तोंडावर पाणी मारून ये. कपडे बदल. मी स्वयंपाकाचं करतो तवर. मग गरम गरम जेवण झोप आरामानं. यशोदा चुलीकडे वळली. आता तिचं डोकं ठणकत नव्हतं की अंगात कणकण जाणवत नव्हती. पोरगा सुधारला याचाच आनंद इतका होता की अंगात नवा जोम संचारल्यासारखं तिला वाटत होतं. श्रोते हो, ही होती रेखा खराबे यांची कथा चुकलेलं लेकरू. कथा आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करा. कारण दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.